ठरवले की आज भरपूर चालायचंय, आज शाळेच्या फंदात पडायचंच नाही. माझ्या मनामध्ये तसंच आहे, कालही तसंच होतं. पण शाळा दिसली कुठे की वाटतं ना जावं, भेटावं, त्यातून होतंय सगळ्या गोष्टी. पण माझी इच्छा आहे एकदा तरी आता 25 किलोमीटर पूर्ण करायचा, मग पुढे नवा उत्साह आणि जोर मिळेल म्हणून माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेत आणि आता भरपूर चालायचं आहे. ऑल द बेस्ट. ऊर्जा वगैरे सगळं आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे. मस्त. या रस्त्यावर आपण जात आहोत. पुढे वणी येणार आहे, पण आता घाट थोडाफार लागला. आणि म्हणजे धरणखेड तिथे आपण बघतोय काय सुंदर दृश्य आहे. काय धरण भरलेलं आहे. वा 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 वा. समृद्ध. नाशिक म्हणजे समृद्ध आहे, काही नाही असं नाही. ऊस आहे, द्राक्ष आहेत, बांबू आहे, टोमॅटो आहे, दुधी भोपळे आहे, काय नाही. वा. आता नाशिक सोडताना मात्र मला काही तर कसे असो, त्यात माझे नातेवाईक भेटले, सगळे आनंद मिळाला. ओके. अरे 2 तास आणि 10 मिनिट झाले, नॉनस्टॉप चाललंय. अजून काय पाहिजे? अरे काही करू शकतो माणूस, इच्छा पाहिजे. मला आवडलं. मस्त. फक्त एका ठिकाणी ना फार कचरा दिसत होता, त्यामुळे माझं मन दुखवलं. म्हणजे एवढा प्रवास आपण केला, पण इथे मात्र वणीच्या मार्गावर एका ठिकाणी टेरिफिक कचरा दिसला, त्यामुळे मी अस्वस्थ झालो. असं नको काय. ओके. म्हणजे आता चहा घ्यायचा आहे मस्तपैकी, आणि मेन म्हणजे साखर नाहीये, असं चहा मिळतोय. ऊर्जा आहे ना, त्याचा प्लांट आहे, जरूर त्याचा व्हिडिओ काढतात. आज आनंदाचा जाण्याचा आनंद घ्यायचा आणि बघण्याचा आनंद घेतला. अजून काय पाहिजे. वा. निसर्ग सौंदर्याचं फारच छान आहे. आपलं ते थकवा वगैरे सगळं निघून जातो. होत नाही. वा. मोठमोठे प्रकल्प चालू आहेत. भरपूर चाललो रे बाबा, एकानंतर एक. जसं काय आपण तोरणा, प्रतापगड असे चढ आपण चालतो, पार करतो. हो की नाही. ते होईल सगळं शक्य. हा हा. आणि आनंद येईल. ओझर धरण खेड इथून जे आपण चालायला सुरुवात केली नाही, चढ आणि उतार दोन्ही एकदम समाप्त केलेले आहेत. आणि आता थोडा वेळ का होईना विश्रांती घ्यायची आहे. इथे चांगलं मिळालं आहे, ते मिळेल मला असं आहे की असंच त्याचं आपण खायचं. संपूर्ण भारत में चालू नाही. काश्मीर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये. नंतर दुसरी पदयात्रा केली अरुणाचल, तिथून ते पोरबंदर, ते 4000 किलोमीटर
4 महिन्यानंतर पूर्ण केलं. चला, दुपारची विश्रांती झाली, जेवणही छान झालेलं आहे आणि आता संध्याकाळचं चालणं भरपूर करायचं. बस दोन्हीकडे वेलच वेल, हिरवगार आणि सगळीकडे डोंगर दिसत आहेत. बहुतेक आपल्याला घाटावर जाणार आणि घाटामध्ये चालावं लागणार असं लक्षात येतंय माझ्या. असं ते जे असेल तसं सध्या तर मी आनंद घेतोय. मस्त वा. माझं नाव विद्याधर बुसकुटे. संपूर्ण भारत मी चालून आलेलो आहे. पायी पायी बघा, श्रीनगर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये. अरुणाचल आणि या जाणून घेण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. आणि आता मी 31 ऑक्टोबरला डोंबिवलीहून चालायला सुरुवात केली. मध्ये मुसळधार पाऊस आला, त्यामुळे थोडं माझं मिशन असते चालू आहे. ते सगळं ना हे असं सगळं चालत चालत जाणार. आता नाशिक झालं, आता नंदुरबार वगैरे त्यांना जाऊन भेटून बघतो, आतमध्ये जातो. असं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना कोपऱ्यात जाण्याचा माझा प्रयत्न आहे. मला काय माहिती का, मी माझी माहिती सगळी सांगितली, तुम्ही सांगा थोडीफार. काय शेतकरी नाही शेतकरी पण तरी पण काहीतरी शेतकरी म्हणजे सगळ्यात एक नंबर. द्राक्ष आणि टोमॅटो होतात. आता हे द्राक्ष आहेत का? द्राक्ष हा, लक्षात आलं माझ्या. हे टोमॅटो नाहीये, हे द्राक्ष आहेत. हा या वर्षी पावसामुळे 50% झाले. हा, सांगा मला. पूर्ण नाशिक जिल्ह्यात 30% हा, आणि अगोदर कसं व्हायचं? 100%. आणि आता 30%. मग आता कसं काय कसं काय निभावणार तुम्ही त्याच्यामध्ये? नाव काय? संदीप बर्डे. संदीप बर्डे. हा, मला तुमचं नाव आणि नंबर द्या ना. आपली ओळख झाली आणि या निमित्ताने आपली कायम ओळख राहील. हो, आणि डोंबिवलीमध्ये आले तर माझ्या घरी आहे. चालेल. वेलकम. हे मला महत्वाचं आहे. बरोबर. वा. कंटेनरचे भाडं वाढवून देतात, हा, ते कमी झाले पाहिजे. त्यामुळे ऑटोमॅटिक शेतकऱ्याला भाव वाढेल. करेक्ट. युरोपमध्ये सगळे शेतकरी अगोदर हा, सधन आणि सगळीकडे, बरोबर. त्यानंतर बाकीचे. आपण त्यासाठी कांद्याचे 7-8 महिने कांदे ठेवले तरी 1200-1300 रुपये. काय परवडत? काय परवडणार? काहीच. मग असं आहे. मला बरं वाटलं. हे बघा, मी मेन म्हणजे काय माहिती का, चालण्याचे विक्रम करण्यासाठी जात नाही. हा, बरोबर आहे. क्षमता आहे. आणि लोकांची माहिती लोकांना मिळते. जाऊन भेटण्याचं माझा प्रयत्न. शेवटी अनुभव येतो. हा, नाही तर काय. मी पायात दिले कशाचे देवानी. आपल्या राज्यात पुढं काय बाकीचं काय चाललंय ते तर हा. कळतंय. त्यासाठी मी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो. हा. महाराष्ट्र चालू आहे बस. चला. नेहमी मी एकच घोषणा करतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या माणसाने जे केलंय ना, कोणीच करू शकत नाही. फक्त नाव घेतात, एवढं निघून फक्त नाव घेतात. शिवाजी महाराज, शिवाजी. प्रत्यक्ष तुम्ही करता काय? फक्त स्वतःचे खिचे भरतात. तेव्हा मला वाईट वाटतं. आलं का लक्षात? ओके. सगळं त्याच्यामध्ये आपण बघायचं की स्वप्न चांगलीच बघायची. हा, होईल. परिस्थिती बदलेल, चांगली होईल. हा, बस. चला, ओके. नंबर घेतला, नाव घेतलं, शाबास. आणि ठिकाण कुठलं? पण अजून लांब आहे. अर्धा किलोमीटर बस. नंतर पुढे पुढे चंडीगड. चंदी. आम्ही नंदुरबार
हे जे काका आले होते आहेत ते आमच्याकडे, ते इतका मोठा पायी प्रवास करून आले, तर त्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि आमच्या जे दुःख होते ते सरकारपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे, तो प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिले. आमच्या शेतीला ना मुख्य म्हणजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. माझं चालणं झालेलं आहे आणि आता मी मात्र माझ्या पुस्तकासाठी काही नोटेशन काढतोय, माहिती देत आहे आणि नंतर मात्र जेवण करणार आहे. आणि आजचा दिवस एकदम छान गेला. मग काय, एकदम भरीव. कलाकारांना भेटलो, आर्टिस्टना भेटलो, द्राक्षाच्या मळे मालकांना भेटलो, अजून काय पाहिजे. आणि पुन्हा ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा या चौकामध्ये मी गेलो, तिथे फोटो काढून घेतला. क्रांतीवीर चौक मुंडा म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याच्याविषयी ते पुस्तकामध्ये मी लिहिणार आहे. आणि सर्वत्र वेली, बांबू, टॅमॅटो, काय नाही असं नाही, सगळं द्राक्षाचे मळे. त्यात आम्ही एका द्राक्षाच्या मळे मालकालाही पण भेटलो आणि कारागिरांना भेटलो, जे स्टोनचे कारागिर आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या मूर्त्या तयार करतात. म्हणजे रस्त्याच्या कडेला सगळीकडे आहे असतो, ते बघून मला प्रभावित झालो आणि डायरेक्ट त्या लोकांशी जाऊन भेटलो. असं प्रत्यक्ष ठिकाणी भेटलेलं बरं असतं ना, रोज रोज शाळा आणि हेही महत्वाचं आहे ना, माहिती मिळते. आता रस्त्याने जाताना बघितलं तर रस्त्याच्या दोन्हीकडे वाटेल तसा कचरा, त्यात प्लॅस्टिक बघून माझं मन दुखावलं. मग मी दर्शनला सांगितलं, आणि हे फोटो काढ रे, हे जागरूकता करायलाच पाहिजे ना पुस्तकासाठी ते हे सगळं. आणि मी ते सगळं लिखाण करणार आहे यासाठी. आता माझं लिखाण होईल पूर्ण आणि त्यासाठी मी जाम तयार आहे. आणि नंतर मात्र निवांतपणे जेवण करणार आणि रात्रीची शांत झोप लागेल. आणि मला खात्री आहे आज भरपूर चालतो आणि मला पायाला काही म्हणजे थोडा पण त्रास नाही, पूर्ववत झाल्यासारखं मला वाटायला लागलं. येस, ओके.